आमचे याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की ही जी काय मशिनरी आहे ही एकूणच हॅक करून प्रोग्राम देऊन केलेली आहे. या संदर्भामध्ये आज आम्ही सुरुवात करतोय. सातत्याने आम्ही तुमच्या समोर येऊ. याच्यामध्ये आमचं म्हणणं क्लिअर आहे की पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या ह्या मशीन्स ह्या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये प्रोग्राम देऊन केलेल्या आहेत. याच्यामध्ये साधारणतः 15 ते 25% मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती. ती सेट करण्यामध्ये ज्या दिवशी मी म्हणजे सुरुवातीला मी दाखवू इच्छितो की तुम्हाला नेमके मला काय सांगायचं आणि जी रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेली पुरंदर विधानसभा मतदारसंघाची त्याच्यातल्या अनेक रेकॉर्डिंग पहिली रेकॉर्डिंग मी या ठिकाणी ऐकवणार आहे. ईव्हीएम मशीन म्हणजे 3 मशीनचा एक सेट असतो. कंट्रोल युनिट ज्याच्यावर मत नोंदवलं जातं, बॅलेट युनिट आणि बॅलेट युनिट अर्थात यावरील बटन आपण मत नोंदवण्यासाठी दाबतो आणि व्हीव्हीपॅट युनिट म्हणजे आपण दिलेल्या मताची चिठ्ठी या यंत्रातून बाहेर पडते. ईव्हीएम मशीन मतदान केंद्रापर्यंत येईपर्यंत फक्त एकच वेळा इंटरनेटच्या संपर्कात येते. ही वेळ असते निवडणूक चिन्ह लोड करण्याची. यात देखील फक्त व्हीव्हीपॅट हे मशीन इंटरनेटला जोडण्यात येतं आणि निवडणूक आयोगाच्या सर्व्हरवरून संबंधित विधानसभा क्षेत्रात उभा असणाऱ्या उमेदवारांचा डेटा चिन्ह स्वरूपात त्यात लोड करण्यात येतो. ही एकच जागा आहे जिथं शंका घेण्यास वाव आहे. ती कशी तर हे सिम्बॉल लोड करताना कोणता कोड वापरण्यात आला आहे हे उमेदवार म्हणून आम्हाला माहिती नसतं. त्या कोडचा नेमका काय वापर होतोय हे देखील आम्हाला सांगण्यात येत नाही. असं देखील असू शकतं की 3 मतं विशिष्ट होतील आणि एक चौथं मत म्हणजे प्रत्येक 3 मताच्या नंतरचं एक चौथं मत एखाद्या विशिष्ट पक्षालाच मिळेल. शिवाय या कोडला असं एक डिझाईन तयार करता येऊ शकतं की ज्या दिवशी विशिष्ट म्हणजे आम्हाला हे लक्षात आलं नाही की आमचं नाही का सिम्बॉल अपलोड करत असताना 20 नोव्हेंबर 2024 तारीख का टाकण्यात आलेली. ती मशीन फक्त सिम्बॉलिक का नाही ठेवण्यात आली तर त्याचा अर्थ क्लिअर होता की एखाद्या विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी सकाळी 9 ते 4 सकाळी म्हणजे आमचं नाही का या राजकीय जीवनामध्ये जे काय अस्तित्व आहे हे मागच्या म्हणजे माझं 27 वर्ष, इतर रमेश दादा असतील किंवा अंकुश अण्णा असेल यांना तर 40-45 वर्ष आले. जस्ट पूर्वी आमच्याकडं पेट्या होत्या त्यावेळेस आम्हाला सकाळी 6 वाजता मतदान केंद्रात जायला लागायचं. ती पेटी उघडून आम्हाला ती उलटी करून दाखवायची की त्या पेटीमध्ये काही मतदान टाकलेलं नाहीये आणि मग आमच्यासमोर ती सील करून तिथं सुरू व्हायचं. ती सिस्टीम आजही आहे. मशीन पेटीच्या जागी मशीन आलेली आहे. त्या मशीनमध्ये त्यांनी सुरुवातीला जो मॉकपोल दाखवला जातो ज्याच्यामध्ये 0 आहे ती 0 बरोबर आहे. तो 0 सकाळी दाखवतो. ह्या मशीनला जो प्रोग्राम दिलेला आहे तो 20 अख्ख्या महाराष्ट्रासाठी माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ यांचा पुणे कॅन्डिडेट तसा राज्यातल्या 288 मतदारसंघाला प्रोग्राम क्लिअर कट दिलाय. ज्या दिवशी त्या मतदान नका म्हणजे त्या मशीन मधलं मतदान होणार आहे त्या दिवशीचा त्याला 19 तारखेचा पण प्रोग्राम दिलेला नाही, 20चा पण दिलेला नाही किंवा 23चा सुद्धा मतमोजणीचा प्रोग्राम दिलेला नाही. त्यांना फक्त प्रोग्राम चिन्ह अपलोड करताना 20 नोव्हेंबर 2024 दिलाय. सकाळी 9 ते दुपारी 4चा प्रोग्राम सेट केलाय. ज्या नका मतांची फेरफार होणार आहे ती सकाळी 9च्या अगोदर होणार नाही, ती दुपारी 4च्या नंतर होणार नाही. तर त्याच्यामध्ये विषय क्लिअर आहे की एका विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत वरील नका जे काय नका ते काय यंत्र जे आहे ती मशीन जे आहे किंवा तो दिलेला प्रोग्राम आहे तो तेवढ्या विशिष्ट वेळेतच काम करेल. इतर दिवशी तो नॉर्मल बिहेव्ह करेल. कारण सकाळी मतदानाला सुरुवात करताना मॉकपोल घेणे बंधनकारक असतं. त्यात ईव्हीएम व्यवस्थित काम करत आहे हे दिसतं गरजेचं आहे. म्हणून ही वेळ नंतर 9 नंतरची सेट करण्यात येतात आलेली आहे. आणि समजा नंतर विरोधकांनी आक्षेप घेतला तर इतर दिवशी सुद्धा ते नॉर्मल बिहेव्ह करतं आणि त्या तशी करण्याची सूचना तशी कमांड त्या व्हीव्हीपॅटला देण्यात आलेली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी झालेला घोळ झालाच नाही हे सिद्ध करायला निवडणूक आयोग मोकळं. अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकीचे जे पुरावे गोळा करायचे ते माझ्यासहित बाकीची सगळी मंडळी गोळा करतात. अगदी मला तुम्हाला उदाहरण द्यायचं जर झालं तर माझ्या नका मतदारसंघातले मी आता उद्या व्हीव्हीपॅट माझ्याकडे 5% प्रमाणे 532 पैकी 27 व्हीव्हीपॅट मोजण्याकरता उद्या मी पैसे भरतोय निवडणूक आयोगाकडे. त्या 27 मशीन मोजले जातील. माझी निवडणूक याचिका दाखल होती ज्याच्यामध्ये मी आज जे काही मुद्दे तुमच्यासमोर खुलासा करणार नाही ते सगळे मुद्दे येत आहेत की या संदर्भात म्हणजे टॅम्परिंग कसं झालं, त्याचबरोबर नाही का टेंडर वोट कसं झालं, ह्या सगळ्या गोष्टी देणार आहेत. त्याच्या पलीकडे माझ्याकडे जे काही पुरावे येत आहेत जे फक्त माझ्या मतदारसंघापुरतं मर्यादित असून इतर सुद्धा ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेत की कार्यकर्ते त्या मतदारसंघात तो उमेदवार महायुतीचा निवडून देण्याकरता कशा प्रकारे कार्यकर्त्यांना लावण्यात आलं. मधल्या 2.5 वर्षामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आता पवार साहेबांची ओरिजिनल पार्टी होती त्या पार्टीतले आमदार किंवा त्याच्या अगोदर शिवसेना उद्धव साहेबांचा जो ओरिजिनल पक्ष आहे तो त्या पक्षाच्या धनुष्यबाणाचे ते असे आमदार फोडण्याकरता या राज्यातल्या भाजपच्या एका वेगळ्या पडद्यामागच्या एका नेत्याला कामकाज दिलं होतं की ज्याच्या नावाने ज्यांनी कुणालाही चॅलेंज यायचं त्याच नेत्याकडं या सगळ्या गोष्टीची या इलेक्शनची जबाबदारी दिली होती. इस्रायलची नाही का टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भामध्ये 15 ते 25% मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे. ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे, ते सेट करण्यात आलेलं आहे. या संदर्भात पुन्हा मी तर कॉस्मोपॉलिटन भागातून निवडून होतो कायम. माझ्याकडं त्या संदर्भातले नाही का हितसंबंध नक्की आहेत. मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी इस्रायलमध्येच काही जी आमची नाही का संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेल्या सगळ्या गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो. येणाऱ्या 10-20 दिवसामध्ये माझ्याकडे ती सुद्धा माहिती येईल. एक रेकॉर्डिंग बघतो तुम्हाला मी ऐकवतो. 118 बूथवरती ना तुम्ही तसे? नाही, मला माणिकजींनी नंबर दिला होता तुमचा. ते म्हटलं की 118 नंबरला मी काहीतरी ईव्हीएम स्लो चालतंय वाटतं. 118 स्लो आहे. हा बरोबर आहे. हा बरोबर ना. तर ते आपलं स्ट्रॉंग बूथ आहे का ते? म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर? हो आहे ना, असं आहे. म्हणजे मग आपल्याला फास्ट करता येईल, नाही तर मग स्लो. नाही आहे चांगलं. हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो. ह्याचा असा आहे की पुरंदर विधानसभेचा आहे, 118 नंबर बूथ आहे. तिथं ते सांगतायत की मशीन स्लो चालू आहे. ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का? ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू, नाही तर स्लो ठेवू, ज्याच्यातून नाही का या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्रावर स्लोच राहील. याचा अर्थ क्लिअर होता की इकडं बाकीचे कार्यकर्ते जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे येतील, मतदार कसं होईल हे सगळं पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागं या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल ह्या सगळ्या पाहत होत्या. याच्यावरून अर्थ क्लिअर आहे. त्याच्या पलीकडं राज्यातले सगळे पुरावे आता रोहितदादा सुद्धा या ठिकाणी काल पेजवरून प्रसिद्ध करतात. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा येत आहेत की या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तरमध्ये गेला तर तिथला आमचा पडलेल्या उमेदवाराला 90,385 मतदान, शेजारी नाही का पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांना सुद्धा 90,385 मतदान. म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली. ज्या ठिकाणी म्हणजे आमचे रोहितदादा पवार किंवा या ठिकाणी माननीय जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आलेत तिथं त्यांना पाडायचंच होतं, म्हणजे मशीन नका सेट करून. फक्त त्यांचा अंदाज की ते एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळं त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे 1200 मतांनी रोहितदादा निवडून आले, जे मुळात 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतील अशी 100% खात्री होती. तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे कायम 70, 80, 90 हजार मतांनी निवडून येत आले तिथे त्यांनी मतं तेवढी सेट केली ज्या एवढ्या मतांनी ते पडतील. पण तिथं सगळे झंझावती नेता म्हणून त्यांनी राज्य पिंजून काढलं होतं. त्याच्यामुळं ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळं माननीय जयंत पाटील साहेब हे साधारणतः 10,500 मतांनी निवडून आलेत. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे. असे पुरावे रोज आमच्याकडे येतात. आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातली टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा, मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल, ते सुद्धा जे डेस्क वापरतंय ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नाही का ते हिअरिंग घेत आहेत ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे, ते सुद्धा मॅनिप्युलेट करता येतंय. कृपया आमची विनंती आहे, आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कारमध्ये बसून बैलगाडीत बसवा. या ठिकाणी आमची ईव्हीएम अजून कसं चांगलं करता येईल इथं ते पहा. आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसहित सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट कळतंय की ईव्हीएम हॅकच होतंय, ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते, तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, आम्ही 21व्या शतकातले नाही का कार्यकर्ते आहोत. आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट पेपरवर जा. पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून बॅलेट पेपरवर जाण्याचं नाही का तुम्हाला तयारी दाखवावी लागेल. मान्य सर्वोच्च न्यायालयाला, मान्य निवडणूक आयोग नाही का भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल. भारतातली 150 कोटी लोकसंख्या ज्याच्याकडे पूर्ण मनुष्यबळ आहे, ज्यांना 5 दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो, ते या ठिकाणी एक संपूर्ण 24 तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात. जर बॅलेट नका पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर तेवढी सहनशक्ती भारतीय जनतेमध्ये, महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहे. त्यामुळे आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भातील पुरावे रोज तुमच्या समोर आणणार आहोत. या माध्यमातून महायुतीने रडीचा डाव खेळून
ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय, हा आमचा थेट आरोप आहे.